मी थेरगाव हॉस्पिटलमध्ये काम करत होते, वॉर्ड आयाचं. आज पावणे 2 वर्ष झालं मी तिथे काम करते. पण माझी कसलीही तक्रार नसताना, माझा कसलाही रिपोर्ट नसताना मला आज घरी बसवलंय 7 तारखेपासून. विदाऊट 3 महिन्याचा पेमेंट दिला नाही आम्हाला, बोनसही दिला नाही. गेल्या वर्षीही 10 महिने झाले होते आम्हाला काम करून. साधा मिठाईचा बॉक्स तर राहू द्या, पण काहीच त्यांनी विचारलं देखील नाही. बोनस तर दिलाच नाही आम्हाला. आणि हीच तक्रार आमची 22 मेंबरची होती की आम्ही 10वी उत्तीर्ण नाहीये म्हणून. पण त्यातले काही जण त्यांनी कोरोनाच्या काळातले दाखवले आणि त्यांना निवडून घेतलं. पण मग आमचा काय गुन्हा त्यात? आम्ही पण कामं केलेत ना. आम्ही तर पॉझिटिव्ह पेशंटच्या ओटी मध्ये कामं केलेत. आम्हाला ते किती शरीरात म्हणजे आमचा जीव धोक्यात घालून आम्ही ओटीत कंटिन्यू काम करत असतो. कोरोनाचा काळ हा फक्त एक लहर असते तेवढ्या पुरताच असतो. पण आमचं काय मग ओटी मधल्यांचं? ऑपरेशन थिएटर मध्ये आज कितीतरी पॉझिटिव्ह वेगवेगळे पेशंट येतात. तुम्हाला आता कामावरून काढताना कारण त्यांनी काय दिलं आहे? काहीच नाही. आम्हाला 1 महिन्याची नोटीस देखील दिलेली नाहीये. नोटीस न देताच सांगण्यात आलं. साधा फोन करून आम्हाला ठेकेदाराकडून मेसेज किंवा काही आम्हाला मेसेज केला होता ग्रुपवरती की तुम्ही एवढ्या जणांनी आम्हाला कॉल करा. कॉल केल्यानंतर आम्हाला कळतंय, आम्ही शिफ्टला गेल्यानंतर कळतंय उद्यापासून कामाला यायचं नाहीये म्हणून. आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर मग ते जे कोणी जगताप होते त्यांच्याकडे गेल्यानंतर काय उत्तर दिलं त्यांनी? तुम्ही करोनामध्ये तुम्ही काम केलं नाहीये म्हणून तुम्हाला आम्ही कामावर ठेवणार नाही असं तुम्ही सांगितलं. पण सर आता आम्ही 3.5 वर्ष झालं काम करतो, मग तुम्ही भरताना 10वी पासच्या भरायचे होते ना. आता 3.5 वर्षानंतर 10वी पास का पाहिजे? म्हणजे तुम्हाला शिक्षणाची अट सांगितली असते. पण सर मला एक विचारायचं होतं, ज्यांनी पण ही अट घातली त्या व्यक्तीला माहितीये का 4th क्लासचा व्यक्ती तिथे आज काय काम करतो? चपल्या धुतो, ऑपरेशन डॉक्टरांच्या सिस्टरांच्या आम्ही चपल्या धुतो, स्क्रब धुतो, डायपर चेंज करतो, पॅड चेंज करतो. ओटीमध्ये पॉझिटिव्ह पेशंट असेल त्याचे इन्स्ट्रुमेंट धुतो, उलटी पुसतो, किती घाणीचं काम करतो आम्ही. ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? पूर्ण ब्लड टिकटचं भरलेलं लिहिलं आम्ही धुतो, त्यांचे वाप धुतो. म्हणजे आता ठेकेदाराकडून तुमचं म्हणणं काय आहे? ठेकेदाराचं उत्तर काय आहे? ठेकेदाराचं निर्णय नाहीये, त्या बेसवर तुम्हाला काढण्यात येतं. मग आम्हाला काय म्हणायचं? इतर जे कामगार आहेत आता ठेकेदाराचे याच पदावर, तर ते सगळे 10वी पास आहेत का? जशी त्यांना संधी दिली तशी आम्हाला पण एक संधी द्या असं आमचं म्हणणं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आम्ही त्यांना जेव्हा पेमेंट मागायला जातो तेव्हा ते म्हणतात की लोंढे सरांना फोन करा. लोंढे सरांना फोन केला तर लोंढे सर म्हणतात जगताप सरांना फोन करा. किती महिन्यांचा पगार मिळालेला नाही? नगरपालिका आम्हाला पैसे देत नाहीयेत. आम्ही तुम्हाला 2 महिन्यांचा पगार मिळालेला नाही. नगरपालिकेने दिलेला आहेत पैसे. ते सगळे आज आम्हाला सांगण्यात आलं की 4 वाजेपर्यंत तुमचा पगार होईल. आज सणाचे दिवस आहेत, आम्ही काय करायचं तुम्ही सांगा? दसऱ्यापासून आमची मुलं बाळ अशीच आहे. सगळ्यांच्या आनंदात दिवाळी होणार, आम्हाला काहीच नाहीये. आमची मुलं बाळ अशी बसली आहेत ना. आम्ही घरात 3 महिने कशा चालवते आमच्या जीवाला माहिती. माझा नवरा 3-4 महिने झाला आजारी, आम्ही कसं घर चालवायचं? तुम्ही मुख्य ऑफिसकडे गेला होतात का? इकडे वैद्य अधिकाऱ्यांकडे गेला होतात का? त्यांनी तर आम्हाला वैद्यकीय अधिकारी गोखणे साहेब काय म्हणाले? सॉरी सारखं मला बोलायला लावू नका प्लीज, चला बाहेर. बाहेर जायचं सांगण्यात आलं. त्यांनी काही उत्तर इथं दिलं? उत्तर काहीच नाही दिलं त्यांनी. जे आयुक्तांनी सांगितलंय ते मी केलं म्हणे फॉलो. आयुक्तांकडे जावं, आयुक्तांच्या सूचनेनुसार केलं असं सांगण्यात असं आलं. सांगण्यात आलंय आम्हाला. पण सगळ्यांना घेतले तर आम्हाला पण घेतलंय ना. माझ्या मिस्टरांचा ऍक्सिडेंट झालेला आहे. मी एकटी काम करून घर चालवणारी व्यक्ती. आज मुलगा माझा सिव्हिल इंजिनिअरिंग करतो, त्याला पैसे भरावे लागतात. RTIचं ऍडमिशन 2 मुलींचं केलेलं आहे मी. आज ती 9वी-10वीला आहे, मला फी भरावी लागते. या वयात मी कामाला बाहेर धडपड करते. कशासाठी करते? मला काय प्रॉपर्टी कमवायची आहे? माझ्या मुलांचं एज्युकेशन करायचंय. मी थांबले पण माझ्या मुलं मला थांबवायची नाहीये. हेच माझं ध्येय आहे. मग त्याच्यासाठी आम्हाला ही लोक अडचण का करतात? आम्ही काही चोरी करतोय का? लबाडी बोलतोय का? आम्ही कष्ट करतोय. तेव्हा तुम्हाला पण पैसे त्यांना द्यायला नको. आज भीक मागतोय आम्ही 8 दिवस झालं. कोणती कंपनी आहे ठेकेदाराची? रुबी हेल्थकेअर. कंपनी नाव काय म्हटलं? रुबी हेल्थकेअर. रुबी हेल्थकेअर. हेल्थकेअर. मी दलित पॅन्थर पिंपरी चिंचवड शहराच्या पदावर काम करतो. आज थेरगाव येथे हॉस्पिटल येथे काही महिलांना कामावून काढले असे आम्हाला खबर आली. त्यामुळे आम्ही पिंपरी चिंचवडच्या अधिकाऱ्यांना भेटलो. त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्ही 4 वाजेपर्यंत थांबा. 4 वाजेपर्यंत तुमच्या सर्व महिलांना बोनस आम्ही 4 वाजेपर्यंत देऊ. तसेच आपले
जगताप सरांनी असे आम्हाला आश्वासन दिले व वैद्यकीय अधिकारी गोपने साहेब यांनी म्हणले की आम्ही तुम्हाला शुक्रवारपर्यंत जे पण 2-3 महिन्याचा पेमेंट असेल ते तुम्हाला आम्ही शुक्रवारपर्यंत देऊ असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिले. पण जर यांना शुक्रवारपर्यंत पगार व बोनस नाही मिळाला तर दलित पॅन्थर स्टाईलनी इथे आंदोलन करत याचं मी नगरपालिकेला आपलं एक आवाहन करतो. जर या महिलांना जर तुम्ही कामाला नाही घेतलं तर आम्ही दलित पॅन्थरच्या स्टाईलने इथे आंदोलन करू.